आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे पाकिस्तान संदर्भातली। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान आता गुडघ्यावर आलाय। काश्मीर आणि पाणी वाटपासह द्विपक्षीय चर्चेला पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे तयार झालेले आहेत आणि यावर अद्याप भारताने प्रतिक्रिया दिलेली नाहीये। त्यामुळे भारत आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे तुर्कीबाबतची। पुण्यामध्ये बॉयकॉट तुर्की मोहीम आता आणखी तीव्र झाली आहे। काल सफरचंद व्यापाऱ्यांनी तुर्कीवर बहिष्कार टाकला, त्यानंतर आता मसाला आणि सुकामेवा व्यापारी संघटनेनेही तुर्कीवर बहिष्कार टाकलाय आणि याचे अपडेट्स आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। तर तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे सपकाळ आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। 2 दिवसांपूर्वी सपकाळांनी शरद पवारांची भेट घेतली होती, त्यामुळे मविया एकसंध ठेवण्याचा प्रयत्न हा सपकाळांकडून सुरू असल्याची चर्चा रंगली आहे। याचेही अपडेट्स आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।